विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच होणार विस्तार. 2 डझन मंत्री बदलण्याची शक्यता. काही मंत्र्यांकडील खाती कमी होणार अशी सूत्रांची माहिती. धर्मेंद्र प्रधानांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी देखील चर्चा. एकनाथ शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रिपदाची मागणी. सूत्रांची माहिती. शिंदेंच्या सेनेकडून श्रीकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करतील. आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता. राज्यात एसआयआर मोहिमेमध्ये 2,07,00,000 मतदार यादीतून वगळले. 35 लाख मतदार मृत तर 76,80,000 मतदार स्थलांतरित आढळले. निवडणूक आयोगाची ही माहिती. मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च. एका वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीमध्ये प्रस्ताव. तर महापौरांनी स्वतंत्र संस्था नियुक्तीची अथवा प्रसिद्धी कार्याची सूचना केलेली नाही. पालिकेचं हे स्पष्टीकरण. रितू तावडे यांच्याकडून महापौर पदाची विटंबना सुरू. महापालिका असे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार? मुंबईकरांच्या पैशांची लूट का करतायत? किशोरी पेडणेकरांचा हा संतप्त सवाल. ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार. ठाण्यामध्ये महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचा देखील चर्चा. गडकरी रंगायतांमध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार. सोलापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. तर वैराग नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे बार्शीमधील समीकरण बदलणार. राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावरती. SSPMS या मैदानावरती छात्रों की गूंज या कार्यक्रमाला लावणार हजेरी. सतेज पाटलांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा घेण्यात आला आढावा. महाराष्ट्र, मुंबई आणि देवेंद्र फडणवीसांमुळे पुढे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक. मेडिसिटीसाठी महाराष्ट्राचा क्लिव्हलँड क्लिनिक सोबत करार. केंद्र सरकार E10 या पेट्रोल बाजारामध्ये आणण्याची शक्यता. तर केंद्र सरकार आणि ऑइल कंपन्यांमध्ये चर्चा सुरू. मायलेज घटल्याच्या तक्रारींनंतर सरकारकडून हालचाली सुरू. पुण्याच्या जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचारानंतर खून. घराशेजारी राहणाऱ्या नराधमाकडून ओळखीचा गैरफायदा घेत कुकर्म. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पिंपळवंडी या ठिकाणच्या चिमुकलीच्या हत्येच्या घटनेनं संतापाची लाट. संतप्त नागरिकांकडून पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको. आरोपीला फाशी देण्याचीही मागणी. मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोने जोडलं जाणार. 25 किलोमीटरच्या मार्गावर 16 स्थानकं असतील. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक. 6 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे निर्देश. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. पेठ तालुक्यातील गोंदे, करंजाई, भायगाव, देवगावसह काही भागामध्ये भूकंप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ. वित्त विभागाकडून आता महागाई भत्त्याचा शासन निर्णय जारी. 5 लाखांहून अधिक कर्मचारी शिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.